अत्यंत चुकीची चर्चा चालू आहे। विकास गोगावले यांचं वाढणारं प्रस्थ आणि आदरणीय नामदार भरत गोगावले यांना उगाच बदनाम करण्याचं हे षडयंत्र चालू आहे। आणि तेच पाहिलं तर त्या ठिकाणी राष्ट्रवादीचे पण अनेक आरोपी त्या ठिकाणी फरार आहेत। त्या ठिकाणी हनुमान जगताप आहे, धनंजय देशमुख आहे, त्या ठिकाणी सुशांत जांभरे, ज्याच्यामुळे भानगड झाली, ज्यांनी रिव्हॉल्वर काढला, ज्यांनी स्टंप आणले आणि त्यांनी त्याचं फक्त खेचलं, एवढंच काम आमच्या लोकांनी केलं। पण ते सुशांत जांभरेमुळे ही भानगड झाली आणि उगाच विकास गोगावलेला गोवडलं जातं, ही अत्यंत चुकीची बाब आहे। पोलीस यंत्रणेमध्ये ते पंचनाम्यामध्ये ते लिहिलेलं आहे की या ठिकाणी सुशांत जांभरेमुळे ही भानगड झालेली आहे। सुशांत जांभरेने रिव्हॉल्वर काढला आणि तो आमच्या लोकांनी खेचला, तो ती क्रिया प्रक्रिया होते चालू असते। परंतु या ठिकाणी मी सांगेन, भरत शेठ गोगावलेचा पुत्र विकास गोगावले आहे आणि कुठेतरी बदनाम करायचं आणि कुठेतरी त्यांना सारखं त्यांना हे करायचं, टॉर्चर करायचं, हे अत्यंत चुकीचं आहे। माझी मीडियाच्या सर्व लोकांना विनंती अशी आहे की दोन्ही बाजू पडताळून पहा। फक्त विकास गोगावले नाव न घेताना राष्ट्रवादीचे अनेक लोक गेले दिवस फरार आहेत, ते सुद्धा आहेत आणि जामिनी एक शासकीय वेगळी यंत्रणा आहे। त्या ठिकाणी आरोपींना आपण त्या ठिकाणी जामीन मागणं हा प्रत्येकाचा हक्क आहे, तो होण्याची प्रक्रिया होईलच। परंतु या ठिकाणी मी सांगेन, खोपोलीचे त्या ठिकाणी भानगड झाली, त्या ठिकाणी आज सुधाकर खारे सुद्धा फरार आहेत आणि ते दाखवतात मी मुंबईला होतो, इकडे होतो, तिकडे होतो। अशा प्रकारचं या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेनेला बदनाम करण्याचा प्रयत्न जास्त करत आहेत आणि केवळ भरत गोगावलेंचं रायगड जिल्ह्यामध्ये वाढणारं प्रस्थ हे त्यांना कुठेतरी खुपत असल्यामुळे ही अत्यंत चुकीची प्रक्रिया आहे। माझी मीडियाला आणि प्रिंट मीडिया सर्वांना विनंती अशी आहे की दोन्ही बाजू पडताळून सत्य काय ते बाहेर येऊ द्या।